सर्वांना नमस्कार। आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आल्यामुळे सर्वप्रथम मी या प्रभागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। आज नव्याने पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आकांक्षा की उडान हा कार्यक्रम होत आहे आणि सगळे कार्यक्रम करणारे संयोजकांना मी पहिला मनापासून धन्यवाद देत आहे की तरुण मुलांसाठी काहीतरी शिकण्यासाठी आकांक्षा की उडान हा कार्यक्रम आज इथे लावलेला आहे। या मंचावरती कौशल्य रोजगार मंत्री आमचे आताच आपल्याला मार्गदर्शन करून गेले मंगलप्रभात लोढाजी, माजी मंत्री तथा ऐरोळीचे आमदार गणेश नाईकजी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे, माजी आमदार आणि अध्यक्ष संदीपजी नाईक, त्याचप्रमाणे शर्माजी, नवी मुंबई वेलापूर विभागाचे संयोजक निलेश म्हात्रे, त्याचप्रमाणे जैन मृगजी, ज्यांनी हा कार्यक्रमाला अतिशय मेहनत घेतली आणि गेले 2-3 महिने हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या व्हावा त्याच्यासाठी मेहनत घेतली, ते सतीश निकमजी, शर्माजी, मंचावर कोणी राहिलं असेल तर माफ करा, समोर उपस्थित सर्व आलेले ह्या कार्यक्रमाचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी बंधू भगिनींनो आणि बालमित्रांनो, डॉक्टर विनयजींच्या नावामध्येच विनय आहे। विनय म्हणजे नम्रता आणि सहस्त्रबुद्धे म्हणजे बुद्धीचं ज्ञान असणारे सहस्त्रबुद्धे, जे दोन्ही गोष्टी त्यांच्या नावात असल्यामुळे प्रबोधन मार्गेमध्ये ते काम करत असताना अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत। काही विद्यार्थ्यांना हसायला आलं मी बोलल्यामुळे, पण अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत। मी 2दा तिथे स्वतः प्रशिक्षण घेतलेले आणि असं वाटतं नेहमी जाऊन तिथे 3-4 दिवस राहावं, जेणेकरून आपल्या बुद्धीमध्ये काहीतरी ज्ञानामध्ये भर पडेल असं तिथे शिकवलं जातं। आज आपण पाहिलं जे उद्योजकता शिबिर म्हणून हे नव्या मुंबईमध्ये त्यांनी घेण्याचं कारण एकच आहे की नवी मुंबईकडे जे आलेलं विमानतळ आहे त्यामुळे नवी मुंबईला आता दर्जा प्राप्त होतोय। हळूहळू इंटरनॅशनल शहराकडे नवी मुंबई ही जात असताना या नव्या मुंबईमध्ये अनेक जे प्रश्न आहेत स्वरोजगाराचे, त्याच्यासाठी मार्गदर्शन म्हणून हा कार्यक्रम त्यांनी घेतला। त्याबद्दल मी त्यांचं प्रथम मनापासून अभिनंदन करते की अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून असतात, ते लोकप्रतिनिधींच्या मनातले प्रश्न सोडवण्याचं काम या व्यासपीठाच्या माध्यमातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज इथे भेटत आहे। सर्वप्रथम सांगायचं झालं तर एअरपोर्ट येते, विमानतळ येते, अनेक रोजगार निर्माण होतील, पण इथल्या भूमिपुत्रांना काय मिळणार? जे आमच्या भूमिपुत्रांचे नेते आहेत आदरणीय दिबा पाटील साहेब, त्यांचा आज इथे फोटो लावलेला आहे। त्या दिबा पाटलांनी सारोकाळ इथल्या भूमिपुत्रांसाठी काम केलेलं आहे। हिंदू हृदय सम्राट आणि महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे। त्यांचं काम जर पाहिलं तर त्यांनी देशासाठी राज्यासाठी छत्रपतींनी काम केलं आणि आमचे कैलासवासी आमचे लोकनेते दिबा पाटलांनी आमच्या या नवी मुंबईकरांसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गोरगरीब लोकांसाठी काम केलेलं आहे आणि आज त्यांचा इथे फोटो लावला। त्याच्यामुळे मला मनापासून साहेब तुम्हाला मी धन्यवाद देते की आमचे लोकनेते सुद्धा तुम्ही तितक्याच पद्धतीने त्यांना मानलेलं आणि पूजलेलं आहे आणि आपण त्यांचं नाव विमानतळाला द्यावं म्हणून आमचा आग्रही सर्व समाजाचा आहे, इथल्या भूमिपुत्रांचा आहे। साहेब सांगायचं झालं तर इथली जी मुलं भूमिपुत्र आहेत आज एवढ्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, पण जोपर्यंत तुम्ही कौशल्य विकास एक संस्था शिडको किंवा एअरपोर्टच्या माध्यमातून सुरू करत नाही, या मुलांना प्रशिक्षण देत नाही, तोपर्यंत ही मुलं पुढे जाऊ शकत नाहीत। आता विमानतळाला अनेक हॉटेलं येतील, आता हॉटेलमध्ये ही मुलं कशी नोकरी करतील? मोठे मोठे 5 स्टार हॉटेल आल्यावर त्यांना नेमकं स्वतःला उभं राहून बोलता आलं पाहिजे, त्यांच्यामध्ये कार्विंग केलेले अनेक डेकोरेशन असतात। मध्यंतरी मी शिडकोतून चालू केलं होतं, महिलांना मुलांना कार्विंगचं फळांवर डेकोरेशन करून हॉटेल मॅनेजमेंटच्या वेळी कसं मांडता येईल किंवा एखादं लग्न कार्य त्याच्यामध्ये जे लावलं जातं कार्विंगचं प्रशिक्षण, या मुलांना खरं म्हणजे आज
भूमिपुत्रांना उरण असेल, ऐरोळी असेल, बेलापूर असेल, पनवेल असेल, या मुलांना तुम्ही इथे पहिली प्रशिक्षण केंद्र यांना निर्माण करून दिलं पाहिजे. तर ह्यांना प्रशिक्षण देत नाही तोपर्यंत ही मुलं पुढे जाऊ शकत नाही. आणि या मुलांना नोकरीमध्ये जरी शर्मा साहेबांनी सांगितलं 3 लाख न 4 लाख नोकऱ्या देऊ, पण शर्मा साहेब सिडको आली, पालिका आली, किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या, किती भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या आमच्या. तर एअरपोर्टमध्ये आमच्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतील. त्यासाठी पहिलं मुलांना शिक्षण देणं. आता आपण एअरपोर्टला जातो, मुली असतात, ताबडतोब भेटतात, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, आपली बॅग घेतात, आपला पास काढून देतात. हे जे प्रशिक्षण जोपर्यंत तुम्ही सुरू करत नाही, मला वाटतं विनयजी तुम्ही आम्हाला एक प्रशिक्षण केंद्र द्या इथं, की मुलांना डेव्हलप करण्याचं, त्यांच्या बुद्धिमत्तेचं डेव्हलप करायचं. हे जर आम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत अनेक उद्योजक बाहेरचे इकडे येतील, पर्यटन स्थळ निर्माण होतील. केरळमध्ये पर्यटन स्थळ बघा, आपण का नाही करू शकत नवा मुंबईमध्ये? आता इंटरनॅशनल एअरपोर्ट आल्यानंतर समुद्र किनारा मोठा लाभलेला आहे. या पर्यटन स्थळामध्ये भूमिपुत्र आहेत, मच्छीमार लोक आहेत, हे चांगल्या पद्धतीने होड्या चालवतात. आपण गोव्यात बघतो क्रूजवरती तिथलीच लोक हे डान्स करतात, गाणी गातात आणि वेगवेगळे कार्यक्रम क्रूजवर केले जातात. इथल्या भूमिपुत्रांना, स्थानिक कोळी बांधवांना त्याच्यावर काम मिळेल, क्रूज चालल्या जातील. इंटरनॅशनल एअरपोर्ट होत असताना तुम्ही नवी मुंबई काय दाखवाल? ज्यावेळी मुंबई दर्शन होतं त्यावेळी नवी मुंबई पण दर्शन लोक येणार ना बघायला. तर तुमच्याकडे त्या पद्धतीने नव्या मुंबईमध्ये सर्व प्रकल्प उभे पाहिजेत. आता आम्ही एक प्रकल्प घेतलेला, गेले 5-6 वर्ष तो रखडला गेला काही कारणामुळे, की मरीना, राज्यातला हा पहिला मरीना आणि देशातला दुसरा मरीना, हा पण त्याचमुळे बनवायला घेतलेला की स्थानिक भूमिपुत्रांना तिथे रोजगार प्राप्त होईल आणि त्या रोजगारच्या माध्यमातून ही तरुण मुलं मुली पुढे जातील. आपण हे उद्योग शिबिर घेतलं तर पहिला कौशल्य विकास केंद्र ताबडतोब एअरपोर्टमध्ये जेव्हा विमान उडान घेतील, हॉटेल बनतील, त्याला वेळ आहे. त्याच्या अगोदर प्रशिक्षण होणं या मुलांचं फार गरजेचं आहे असं मला आपल्याला सांगावं असं वाटतं. आताच आपण बघितलं की अटल सेतूचं आपण उद्घाटन केलं आणि अटल सेतूचं उद्घाटन करत असताना आपले देशाचे पंतप्रधान हे आले होते आणि त्यांनी सांगितलं अनेक भूमिपुत्रांना आपण त्यांचा मोबदला मिळवून दिला, पण ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तो मोबदला अजूनही मिळाला नाही आहे भूमिपुत्रांना. तो मिळणंही फार गरजेचं आहे असं मला सांगावंसं वाटतं. आणि दुसरं गोष्ट साहेब, आपण स्किल डेव्हलपमेंटचं एखादं केंद्र आम्हाला दिलं, आम्हाला कुठल्या पद्धतीने त्या मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना या लोकांच्या बरोबरीने आणता येईल त्याचं एक मार्गदर्शन तुमच्या नेतृत्वात जर आम्हाला मिळालं साहेब, तर निश्चित सर्वांमध्ये 1,00,000 नाही, 1,000 नाही, 100-500 तरी मुलं आमची घडली जातील असं मला आज सांगावंसं वाटतं. आपण हा कार्यक्रम घेतला, आपलं मार्गदर्शन ऐकायला खरं आम्ही आलेलो आहोत, पण आम्हालाच बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि असंच मुलांसाठी वेगवेगळी शिबिरं घेऊन या नव्या मुंबईमध्ये स्वयंरोजगाराला आपण महत्त्व देऊया. स्वयंरोजगार निर्माण करून आपण ह्या लोकांच्या कामाला हात आणि मिळवून देऊया आणि त्यांची जी मनातली जी भीती असते ती घालवून त्यांचं चांगलं आपण प्रबोधन करून त्यांना वर आणूया असं मला सांगावंसं वाटतं. आपण मला बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद साहेब. असे कार्यक्रम आपण घेऊया. कधी सतीश निकमला वगैरे सांगते, कधी भविष्यात गरज लागली तर या अशा कार्यक्रमाची आपल्याला मुलं घडवताना गरज आहे. आम्ही नक्कीच तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.